लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. पाथर्डी आणि शेवगाव शहराच्या वाढत्या पाणी गरजा लक्षात घेऊन राबवण्यात येत असलेल्या जायकवाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची कामं वेगानं सुरू आहेत. तर लवकरच दोनही शहरांना नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध होईल असा विश्वास आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केला. योजनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह जायकवाडी येथे प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी नगराध्यक्ष अभय आभाड, उपनगराध्यक्ष मंगल कोकाटे, नगरसेवक नंदकुमार शेळके, बंडू बोरुडे, डॉक्टर मृत्युंजय गर्जे, बजरंग घोडके, अमोल गर्जे, ॲडव्होकेट प्रतीक खेडकर, डॉक्टर जगदीश मुणे, प्रतीक नांगरे, अजय भंडारी, संजय भागवत, संजय देशमुख, सुभाष बोरुडे, मुख्याधिकारी संतोष लांडगे, शेवगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांची हजेरी होती. पाहणी दरम्यान आमदार मोनिका राजळे यांनी संबंधित अधिकारी आणि काम करणारे ठेकेदार प्रतिनिधी यांच्याकडून कामाचा सविस्तर आढावा घेतलाय. योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींबाबत चर्चा करून त्या तातडीनं सोडवण्यासाठी आवश्यक सूचना केल्यात. जे कन्सल्टंट या दोन योजनेचे आहेत आणि पाणी पुरवठा योजनेचे जे एजन्सी काम करतात त्यांच्याबरोबर एकत्रित पाहणी केली. खरं तर मागच्या वर्षी आणि त्याच्याही मागच्या वर्षी जायकवाडी पूर्ण क्षमतेने 100% भरलं होतं. त्यावेळेस हेडवर्कचे कामं आपल्याला करता नाही आले. परंतु जशी संधी मिळेल तशी सर्व परवानग्या घेऊन या ठिकाणी पाथर्डी योजनेचं काम प्रगतीपथावर आहे. आत्ताही आम्ही ती पाहणी करायला आलो. जो अप्रोच ब्रिज आहे त्याचे काम जवळपास 50% जास्त झालेले आहे. विहीर पण त्या ठिकाणी झालेले आहे. परंतु सध्या धरणात पाणी असल्यामुळे विहिरीचं काम आपल्याला होत नाही. आणि दोन्ही योजनेचा जो म्हणजे ब्रिज आहे शेवगाव पाणी पुरवठा योजनेचा पाथर्डी पाणी योजनेचा हा कॉमन आहे. पुढे जाऊन तो वाय शेपमध्ये डिवाइड होईल. म्हणजे दोन्ही योजनेचे स्वतंत्र जॅकवेल या ठिकाणी आहेत. शेवगावच्या योजनेचे काही परवानग्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या राहिलेल्या आहेत. त्याचे आता प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे. तो लवकरात लवकर त्याच्या परवानग्या कशा मिळतील आणि पाणी कमी झाल्यानंतर शेवगावच्या जॅकवेलचं काम म्हणजे जे हेडवर्कचं आहे जे जास्तीत जास्त म्हणजे पाणी कमी झाल्यावर आपल्याला कसं करता येईल या संधीचा फायदा घेऊन हे काम लवकरात लवकर अधिक गतीने कसं होईल यासाठी खरं तर सर्व कन्सल्टंट त्या योजनेचे जे ठेकेदार आहेत त्यांच्याबरोबर सर्व अधिकारी आज आम्ही सर्व नगरसेवकांनी पाहणी केली. खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम पाथर्डीच्या योजनेचं झालेलं आहे. शेवगावचं थोडंसं काही तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी प्रलंबित आहे. तर लवकरच त्याची बैठक घेऊन या योजनेला अधिक गती कशी देता येईल, इथल्या अडचणी कशा दूर करता येईल त्याबरोबर सर्व अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी लवकरच सीओ मॅडमही आज घाडगे मॅडम आहेत त्याही पाहणी करायला आल्यात. त्यांच्याबरोबर आणि त्या एजन्सीवर बैठक घेऊन अधिक गती कसं देतील. त्यांना मला वाटतं 4 महिन्याची त्यांना मुदतवाढ या ठिकाणी दिली. खरं तर 2 वर्षामध्ये ही योजना होणं अपेक्षित आहे. काही अडचणीमध्ये पूर्ण होऊ शकत नाही. परंतु शेवगावकरांची खूप अडचण आहे. 15 दिवसाला पाणी येतं. त्यामुळे शेवगावच्या कामाला गती कसं अधिक देता येईल, कुठल्याही अडचणी आली नाही पाहिजे या दृष्टीने आमचे सर्वांचे प्रयत्न आहेत. आणि त्या दृष्टीने आज आम्ही सर्व जर या जायकवाडीच्या ब्रिजला जायकवाडी डॅममध्ये आणि या सर्व ब्रिजची आणि इथल्या काही अडीअडचणी आहेत का हे सगळं पाहण्यासाठी आज आम्ही सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष या ठिकाणी आलेलो आहोत. त्यामुळे अधिकाऱ्यांना आणि कन्सल्टंटला आम्ही काही सूचना केलेल्या आहेत. लवकरात लवकर ही योजना पूर्ण करण्यासाठी फ्लोटिंग पंप म्हणजे जरी ब्रिज किंवा जॅकवेल झाला नाही तर फ्लोटिंग पंप या ठिकाणी शेवगाव नगरपालिकेलाही प्रस्तावित करायला सांगितलेलं आहे. पाथर्डीने केलेलं आहे. त्यासाठी आर्थिक तरतूद कशी करता येईल यासाठी सुद्धा सूचना आपण अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत. त्यामुळे कशा होता येईल आणि दोन्ही शहरांना
पूर्ण क्षमतेने पाणी कसं देता येईल यासाठी आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे. नाही आता आहे की पाणी आता थोडंसं यावर्षी असं हवामान खात्याचं आहे की पाऊस लांबलेला आहे आणि जोपर्यंत नाशिक भागात जास्त पाऊस पडून नाशिकवरून खरं तर आपल्याला तर मागच्या वर्षी बघितलं की आपल्या परिसरात पाऊस नव्हता, परंतु नाशिकचे धरणं भरल्यानंतर आपलं 30 जून पर्यंत आपलं जायकवाडी भरलं होतं. त्यामुळे पाऊस लांबल्यामुळे एखाद्या संधी आहे जुलै ऑगस्ट पर्यंत काम करण्याची आणि मला असं वाटतं की हे काम होईल. तर कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता निर्धारित वेळेत योजना पूर्ण करण्याचे निर्देशही दिलेत. अमोल कांकरिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.